तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आज हनुमान जयंतीचा म्हणजे दुसरा दिवस आहे, पण आज काही कार्यक्रम नाही आहे आणि आम्ही निघालो आहोत. मी आहे आणि बाकी सगळे आतमध्ये बसलेत. सो आम्ही निघालो आहोत महाबळेश्वरला. आता हा आमचा अचानक बाहेर काल रात्री जवळजवळ 10 10:30 वाजता प्लॅन झाला आमचा की कुठेतरी जायचं आहे. सो आम्ही ठरवलं भाई कुठेतरी जायचं म्हणजे झालंच. शेवटी महाबळेश्वरचाच प्लॅन झाला. सो आता वाजलेत 6:22 आणि आम्ही निघतो आता. बाकीचे सगळे बघा आत बसलेत आपल्यासोबत. पीडी आहे, राज आहे, गौऱ्या आहे आणि रणील. चला आता आम्ही निघतो आता. बाकीचं पुढचं घेऊ, पुढचं बाकीचं शूट नंतर पुढे घेऊ. आणि चल पहिला आम्हाला एक फ्युलसाठी स्टॉप घ्यायचा आहे. सो आता निघतो, इथून पुढे जाऊया. तुम्ही तोपर्यंत बाकीचा सीन एन्जॉय करा. चला. सो फायनली आम्ही आता महाडला पोचलो आहे आणि ॲज युज्युअल CNGसाठी थांबलो आहे. सगळे उतरलेत, मी एकट्याच आहे गाडीमध्ये. हो गया. चला, तरी पण मी फास्ट आलो. 1 तास झाला आहे, 1 तासात आलो महाडमध्ये. आता अजून पुढे जायचं आहे. तर आता बघूयात. पहिले काहीतरी नाश्ता करायचा, कारण की भूक लागली. कोणी काही खाल्लं नाही आहे भाई. सकाळी असंच डायरेक्ट आंघोळी गेले आणि डायरेक्ट निघालो आहे. बघू आता किती वेळ जातो आहे महाडमध्ये. बघू थोडं महाडमध्ये कुठे काय खायला आहे का आम्हाला समजतच नाही भाई. चालेल. मिसल आपण तू मी मिसल झालो काल. यांच्यातला अजून दोघं जर असलं तर मग जाऊ मिसल खायला, नाही तर वडापाव खायला. मग त्याकडे वडापाव भेटेलच ना. फेमस आहे आपल्या रायगड जिल्ह्यात ती फेमस आहे. मग त्याकडे वडापाव म्हणून असेलच ना. हा, मग ज्याला पाहिजे तो वडापाव खाईल. करमळकड मिसलकडे जायला भाई कसला आवाज येतोय मला कळलंच नाही. कोण काय फोटो येतोय भाई. खचखच 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 आवाज येत आहे. चला भाई. तुझे मस्त. पण इकडं वेदर एक नंबर आहे भाई. 1 नंबर वेदर आहे इकडे. काय सांगू तुम्हाला. चला आता आपला हे आलाय, नंबर आलाय. जाऊ जरा उतरू, बघू कसं काय ते. किती वेळ तर काय माहिती तिथे. चला फायनली मस्त एकदम वेदर. हो, थंडी पण आहे म्हणजे असं जास्त गरम होत नाहीये. थंड एकदम वाटत भाई. चला आता बघूया किती वेळ लागतोय आपल्याला. CNG भरून आम्ही इथून पुढे निघूया. सो आता मी महाडमध्ये होतो आणि नाश्ता करायला आलो आहे करमरकर मिसळमध्ये. ॲक्च्युली बोलतात की रायगडमधली फेमस आहे. आता आपल्याला पण आयडिया नाही. सो बघा इथे शॉप आहे असं. मी चाललो आहे आता मी जातो, बसतो बाकीचं पुढे बघू गेल्यावर. चला.
दोघं गाडी घ्या चहा रेडी आहे चहा द्या आणि ऑलरेडी अजून गाव आले ऑलरेडी वेटिंगवरती आहेत सगळे. हे कोण कोण खाणार आहे विशाल सगळेच खाणार आहे. आम्हाला वाटलं पाहिजे चहा सांग पाचच्या पाच येते मग भाई वरतीट आहे. 70 रुपयाला मिसल आहे आणि मिसळची टेस्ट खतरनाक. असा पोट टाईट झालाय भाई 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 भाई. फक्त एक चुकी करू नका, जेव्हा याल तेव्हा तर्री मागू नका, कारण की तर्री आणि रस्सा दोन्ही वेगवेगळे भेटतं. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की तर्री बोललात की माहिती आहे रस्सा वगैरे सगळं एकत्र असतं. तसं इथे नाही आहे, इथे वेगवेगळं आहे. तर्री वेगळी देतात आणि रस्सा वेगळा देतात. आम्हाला वाटलं रस्सा देतील, आम्ही बोललो तर्री द्या म्हणून, आणि नेमकी प्रॉपर तर्रीच भेटली आम्हाला. रस्सा काय भेटला नंतर रस्सा घेऊन आले आणि अशी झणझणीत होती ना, खतरनाक. टेस्ट एक नंबर आहे. सो आता आम्ही इथून पुढे निघतोय. जवळपास आम्हाला अजून 2 तास जातील. चला. सगळ्यांचं एकदम पोट टाईट झालं आहे भाई, मस्त पैकी. आता आरामात जायचं, आता काही टेन्शन नाही काय नाही. आणि टाईम झाले 8 वाजायला आले. चला आता जाऊया आपण. हे बघा इथे काहीतरी घेतात टाइमपासला खायला. झालं यांचं घेऊन. आता आपण निघूया. चलो चलो अभी निकलते. मी कम्फर्टेबल आहे मध्ये बरोबर बोलतो मला बरं वाटतं मध्ये परफेक्ट असतो. अरे सगळेच चला निघूया तिथून. आणि तुम्ही सीन एन्जॉय करा आता, कारण माझी ड्राईव्ह करत होतो तर मला काय एवढं शूट करता नाही आलं. आता आपण शूट करणार. चल पोलादपूर नाका आलेला आहे. तर आम्ही आता मध्येच थांबलोय, थोडं व्ह्यू एन्जॉय करतोय. व खतरनाक व्ह्यू आहे भाई, तुम्हाला दाखवतो मी. व्ह्यू एक नंबर आहे. हा बघा इथून खतरनाक व्ह्यू आहे. बघू अजून तर पुढे काही चांगलं असे व्ह्यू पॉईंट असेल तर तिथे पण थांबू. थोडे सगळे जरा फोटोशूट वगैरे चालू आहे. बघ आम्ही पण बघतो आता, थोडं जरा 1-2 फोटो काढू मस्तपैकी इंस्टाग्रामला आपल्या पोस्टसाठी. इंस्टाग्राम हँडल आपला तुम्हाला टाकतोय, जाऊन आपल्या इन्स्टाला पण फॉलो करा. तिथं ॲक्च्युली मी एवढा ॲक्टिव्ह नव्हतो, पण आता रिसेंटली थोडं असं विचार करतोय आता तिथे पण काय ना काय ते पोस्ट करत राहीन. सो ह्या आपल्या शॉर्ट ट्रिपचा एक तिथे पण म्हणजे काय ग्लिम्स तुम्हाला येत राहतील त्यामध्ये पण. सो आपल्या इंस्टाग्राम हँडलला पण फॉलो करा. आणि आता बघूया, इथे थांबलो आहे थोडा वेळ, जरा 2 मिनटं जरा इथे थांबतो, थोडंफार फोटो काढतो. आणि एक सांगायचं तर रोडचं काम चालू आहे.
रोड प्रॉपर नाही आहे मध्येच, म्हणजे बराच असा रोड खराब आहे आणि मध्ये थोडं थोडं असं म्हणजे प्रॉपर येतं. नंतर रोडचं काम चालू आहे. जेव्हापासून आम्ही हायवेपासून पूर्ण आतमध्ये शिरलो ना तेव्हापासून रोड खराबच आहे मोस्ट ऑफ तरी. तर इथून किती वेळ लागणार आहे आयडिया नाही आम्हाला पण, कारण की आम्ही नेटवर्क नाही तर मॅप वगैरे काही चालू नाही आहे. आणि आता बघू, जाऊ हळूहळू पुढे. आणि गाड्या कंटिन्यू चालू आहेत, किती वेळ लागतो तर काय माहीत. चला पुढे बघा, तोपर्यंत आम्ही जरा फोटो काढून घेतो. आता मी जवळपास आलोय आणि एका पॉइंटला थांबलोय. भाई काय व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो. हो, आम्ही पूर्ण ते बघा त्या टोकापासून पूर्ण असं फिरून आलोय. आणि हा समोर जो आहे ना, हा बघा, हा प्रतापगड इथे. आम्ही व्ह्यू साठी खास थांबलोय भाई. मस्त व्ह्यू आहे, मजा येते, एन्जॉय करतो आम्ही फुल फुल एन्जॉय करतो आम्ही. मजा येते मस्तपैकी एकदम. आता इथून जवळपास एक 5 किलोमीटरच्या हे असेल, 5-7 किलोमीटरचा एक पॅच बाकी आहे फक्त. मग डायरेक्ट आम्ही पोहोचू महाबळेश्वरला. ते बघा तिथून ती गाडी येते बघा, तिथून आलो आम्ही मस्तपैकी एकदम. तिथून असं पूर्ण फिरून चला आता निघूया. आम्ही निघतो इथून, कारण की गाडी आम्ही इथेच साईडला उभी केली, पण गाड्या कंटिन्यू चालू आहेत तर इथं थांबायला सेफ नाही आहे. चला निघतो आम्ही आता इथून, जातो महाबळेश्वरला आपण जाऊयात आणि पुढे भेटूया आता. चलो चला जाऊया आता. हा हा हो. तर फायनली आम्ही आता आलो आहे महाबळेश्वरमध्ये. परत कर एकदा. महाबळेश्वरमध्ये पोचलो आहे जस्ट, आणि आम्ही आता महाबळेश्वर मंदिरात आलो आहे. बघा इथे आहे मंदिर आणि जातो आता वरती जरा भाई. हा हे बघा, जेवढा CNGचा खर्च नाही तेवढा आम्ही पावत्या फाडलेत भाई. ठिकठिकाणी फक्त पावत्याच फाडतोय. प्रत्येक ठिकाणी कुठं नाही गेलो का पावते फाडा. पावती फाडण्याशिवाय दुसरं काही हेच नाही बाबा. आता जातो जरा वरती, बघूया मंदिरात कसं काय. चला तर जस्ट आता इथे दर्शन झालं आणि आम्ही आता दुसऱ्या साईडलाच एक दुसरा मंदिर आहे. एकाच ठिकाणी 2 मंदिर आहेत. एक महाबळेश्वर मंदिर आणि एक दुसरं एक आहे, तोही तुम्हाला दाखवतो मी. आता मी तिकडे चाललो आहे त्या मंदिरामध्ये. ऊन एवढं आहे पण असं म्हणजे जरा हे नाही होत आहे, फील नाही होत आहे, टोचत नाही असं म्हणजे चटके भेटत नाही आहेत. मस्त फोटो वगैरे मस्त आले एकदम. तो आता मी दुसऱ्या मंदिराला जातो, तिकडचं तुम्हाला रूट दाखवतो. चल, हा इथे दुसरा मंदिर आहे, पंचगंगा मंदिर. हा बघा इथेच लेफ्टला एक मंदिर आणि हा परत एक मंदिर. इथून आता पुढे आम्ही चाललोय चालत, बघूया किती आतमध्ये काही आयडिया नाही. जाऊयात चला. तर आम्ही आता सेकंड स्पॉटला आलो आहे. आम्ही आता आलो आहे गो कार्टिंगसाठी. सो जस्ट इथे गाडी आता पार्क केली आहे आणि हा बघा इथे साईडलाच ट्रॅक आहे गो कार्टिंगचा. चला आता आतमध्ये जाऊया, एंट्री करूया, बघूया कसं काय काय किती कॉस्ट आहे काय सगळं आहे. चला जातो आता आतमध्ये, पहिले जाऊन पहिले चेक करतो. चला चलो. बरेच आहे तिथे, काय काय पॅराग्लायडिंग वगैरे पण आहे बहुतेक. सो जस्ट जाऊया आणि चेक करूया काय काय आहे तो. चला.
ते चालवलेले आहेत रे, काय मजा नाही. काय मजा आहे? पोरगी गेली ना की काय आहे का? पोरगी चालवतो. अरे मी पण चालवी. तुला एक्सपिरियन्स तुला येत नाही ना माझा. म्हणून सांगते तुला मजा येईल. अरे ते बरंच काय काय, पण लिटरली सांगू वरती ना, मला तर आम्हाला वरतीच वाटत नाहीये. जी गो कार्टिंग आहे ना ती 450 पर पर्सन आहे आणि पण त्याची कॉस्ट हे फक्त 4 लॅप्सच आहेत आणि ग्राउंड पण काय मोठा नाही, छोटासा तर ग्राउंड आहे. आणि जे डॅशिंग कार आहे हे बघा ही, त्याच्यामध्ये 300 पर पर्सन आणि फक्त 4 मिनटं भाई. काय अर्थ आहे भाई? 4 मिनटं आधी फक्त 300 रुपये द्यायचे, ते पण पर पर्सन. यार काय वर्थ नाही वाटत आहे. बघू आता आम्ही नेमकं काय बघतो. आम्ही झिपलाईनचं वगैरे बघतो, पण झिपलाईन नाही तर कुठे आहे ते दिसतच नाही आम्हाला. हे झिपलाईनचं विचारायचं का कुठे आहे ते? झिपलाईन हे बघा इथून फक्त तिथपर्यंत पहिली एवढंच भाई. काय विषय आहे कळतच नाही. चला आम्ही काय आमच्या डोक्यात नाही चालत काय करायचं काय नाही ते. बघू आता हे काय बोलतायत. नाहीतर आपलं गप आपलं कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाऊया, आपले दुसरे एन्जॉयमेंट काहीतरी करू. ह्यात काय मग मजा नाही भाई. काय करता वरती जाऊन नको. चला बघू पहिले आता. ए तिथे चल ना, तू जायचं आहे ना मग तिथे बघू. चल आपण दाखव. दुसरं काय वरत नाही वाटत आहे काय तरी भाई. हे काय तर फायनली आम्ही इथे एका वेगळ्या एका पॉईंटला आलो आहे आणि म्हणजे एक नॉर्मल बोलतात ना व्ह्यू पॉईंटच आहे. आधी गो कार्टिंगच्या इथे गेलो होतो पण ते वरती वाटत नव्हतं आम्हाला. आणि जिथे काय म्हणजे जे ट्रॅक वगैरे पण होता एकदम छोटा ट्रॅक होता आणि झिपलाईन वगैरे सगळं एकदम छोटे छोटे होतं, म्हणजे असं जास्त डिस्टन्स पण नव्हतं. सो म्हटलं जरा दुसरीकडे जाऊया. सो आता एका व्ह्यू पॉईंटला आलो आम्ही. हा 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 भाई काय व्ह्यू आहे. कसं दाखवतो तुम्हाला? हा बघा आता दाखवतो, चेक करा. खतरनाक व्ह्यू आहे भाई. खाली मस्त नदी आहे आणि एक नंबर आहे भाई. व्ह्यू बघा तुम्ही, फक्त व्ह्यू बघा, व्ह्यू एन्जॉय करा. हा व्ह्यू बघा कसला खतरनाक आहे. एकदम मस्त व्ह्यू. हा 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 बघा काय व्ह्यू आहे. नंबर व्ह्यू आहे. हवा काय हवा लागते भाई. खतरनाक हवा, खतरनाक हवा, खतरनाक लेजिट एक नंबर मस्त हवा आहे. हो हा हा भाई इथंच ते ह्याचे शूट झालेला पिक्चरचा कुठला तरी हिंदी कुठेतरी मस्त शो. तिकडे चला अजून गाडी लॉक कर गाडी. चला आता हे पण हा पॉईंट फिरून झाला. आता आम्ही इथून दुसऱ्या पॉईंटकडे चाललो आहे. मस्त आहे पण असं वरतीट आहे फिरायला, एकदम छान आहे. आणि तो मस्त हवा लागतो एवढा उंचवरती होत, पण जो व्ह्यू आहे ना भाई व्ह्यू क्लास आहे, एकदम खतरनाक व्ह्यू आहे. चला एक जण आमचा झोपला आहे भाई गाडीत, त्याला बोललो ये, ते येत नाही, त्याला झोप येते भाईला. ठीक आहे चला आता
पण निघूयात आता. बरं एक चांगला आला, गाडी थोडी सावळी भेटली भाई. तर बऱ्याच गाड्या तिथे. चलो निघतो आता इथून. हो. उपट्या कशाला आलं गाडी गाडी एसी लावून आमची सीएनजी पण संपवत आहे वा वा, गाडीची चावी घेऊन स्वतः चाललंय. इथं गरमीत मरलो, घाबरो, घामाने भिजलोय. हा फक्त खायसाठी इथे जाऊ शकतो, बाकी कुठं नाही. बाकी याला फिरायची कुठं न्यायची नाही. ओके गाईज, लाईक करा, फॉलो करा. याला पुढे याच्या पुढे आणणार प्रो ड्रायव्हर कट मारतोय डायरेक्ट. शेट आहेत गप काय हे आलं की लेवल का बंद ये अलग ही लेवल का बंदा है. अरे इसको तो क्या बोलो ही मत. ये बंदा ऐसा है ना, इधर मिलेगा उधर मारेगा. क्या मारेगा ये कमेंट में बताओ, क्या मारेगा. और हमारा ये अनिल भाई इतना बोलने कैसे लगा, कुछ दिया क्या उसको? ये ज्यादा हमारा गाड़ी चल रहा है, गाड़ी चलाते वक्त उसको डिस्टर्ब मत करो. खाली हाथ पे ध्यान दो. और इसका ये हाथ, ये आमरे सामने करने वाला नहीं लगा है, सॉरी. चलो गाइस, मिलते हैं अगले ब्लॉग में. जय जय महाराज. गॉगल दे. एवढंच आहे, हा इंजिन एवढंच आहे. ओरडू नको. अरे सेम तोच आहे, तेवढाच आहे. रेट तेवढाच आहे. आपण हा हे मोठा आहे, लॅप मोठा आहे. हा पण वाटतंय हा लॅप मोठा आहे काय रे. हा ग्राउंड मोठा आहे. रेट तेवढाच आहे पण ग्राउंड मोठा आहे भाई. 450 आहे तो, बघ ना. सिंगल सीट. हे डॅशिंग. सो आम्ही पुन्हा आलो एकदा इथेच. म्हणजे हा ॲक्च्युली दुसरा हे आहे, काय बोलू शकतो आपण, रिसॉर्ट म्हणा किंवा काही म्हणा. आम्ही आता इथे डॅशिंगमध्ये चाललो, डॅशिंग कारमध्ये चाललो. थोडं आता 5 जण आहोत तर थोडं आम्ही गो कार्टिंगचं बोलत होतो, पण एक गो कार्टिंगचं नाही बोलतायत. नको 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 नको. तो एक जण आहे गौरव लंबू शेठ, तो नको बोलतोय, तो घाबरतोय भाई. तर म्हटलं चला ठीक आहे. आता आम्ही डॅशिंगमध्ये चाललो, डॅशिंग कारचं बघतोय. ए तिकडे नाही, तिकडे आहे. सो आम्ही आता डॅशिंग कारमध्ये चाललो आहे आणि जातो जरा तिथे. ए का बघ ना, गौरव ऐकत नाही. गौरव इथे चल ना. अरे काय भियेचं काय नाही. काय कोणतरी पाहिजे ना व्हिडिओ काढायला. चल आपल्या चौघांचा घे. चल मग घे चौघांचा. चल चल आम्ही डॅशिंग मध्ये चाललोय. बसतात दोघं? नाही नाही, ह्याच्यामध्ये डॅशिंग मध्ये. एका गाडी दोघं. आणि सिंगल मध्ये किती? तसं नाही. हा ठीक आहे. आता चला आम्ही डॅशिंग कारचं घेतोय, बघूया त्याचा एक्सपिरियन्स करूया. फर्स्ट टाइम आहे ॲक्च्युली, मी पण कधी केलं नाही आहे. गो कार्टिंग तर ठीक आहे, गाडी तर आपली आहेच. ह्यापेक्षा गाडी खूप पॉवरफुल आहे. ठीक आहे, इकडे काय आणि तिकडे काय सेमच एक्सपिरियन्स आहे. सो डॅशिंग कारमध्ये जाऊया, तिथे थोडं एक्सपिरियन्स वेगळा आहे. आणि आपला PDY आहे, तो थोडं शूटिंग तरी करेल, थोडं आम्हाला पण जरा हे करता नाही. चला बघूया, आता जातो आम्ही.
आता आम्ही जेवायला थांबलोय. आता बघूया तिथे किती वेळ लागतोय काय. हा. आता जेवतो आणि मग बघू पुढे जरा 1-2 ठिकाणी थांबणार आहोत आपण आणि नंतर मग आपण घरी निघूयात. त्याला बघूया इथे आता कसं आहे, जेवतो जरा तांबून भूक लागली. सकाळी जी मिसळ खाल्ली होती आम्ही त्याच्यावरती होत, त्यानंतर काही खाल्लं नाही आम्ही. सो आता जरा खातो आणि मग निघूया पुढे. किती वेळ आता वाजले तसं, पण असं बघायला गेलं ना तर आत्ताशी 2 वाजलेत आणि अजून आमच्याकडे बराच वेळ आहे. सो बघू आम्ही काहीतरी केक करतो निघूयात थोड्या वेळामध्ये. खातो मग भेटूया आपण. मग पुढे मी तुम्हाला सांगतो कुठे जायचं आणि कुठे नाही ते. चल चला आम्ही आता निघतो इथून, कारण की बराच वेळ पण झाला. 4 वाजायला आला आता आणि घरी जाईपर्यंत पण संध्याकाळ होईल. आणि वेदर बघा पूर्ण सगळं असे काळे हे आलेत ते, एकदम ढग आहेत. पाऊस पडण्याची शक्यता वाटते. आता जस्ट इथून स्ट्रॉबेरी घेतली. स्ट्रॉबेरी पण त्याने 150 रुपयाला बॉक्स दिलाय. ठीक आहे, आहेत चांगले आहेत स्ट्रॉबेरी तसे. आता बघूया इथून निघतो आता घरी, कारण की पण एक चांगलं आहे, एवढं ऊन लागतोय भाई पण असं घाम वगैरे येत नाही अजिबात. मस्त आता निघतो आणि चला बघू आता कसं काय ते. पुढे जर कुठे थांबलोच तर मग शूट करतो मी, नाहीतर डायरेक्ट आपण भेटूया घरी. चला.